9 वर्षांनी मतदान करायला मिळतंय, त्यामुळं नागरिकांमध्ये उत्साह आहे. कारण की त्यांना त्यांच्या शहराचा सत्ताधारी जो आहे तो निवडायचा आहे, त्यांच्या आजूबाजूचा परिसर जो आहे तो त्यांना चांगला करायचा आहे. त्यासाठी नागरिक मोठ्या संख्येनं बाहेर पडल्याचं सकाळपासून चित्र दिसतंय. पण दुसरीकडे अनेक तक्रारी आहेत. काही ठिकाणी बूथ जे आहेत ते बंद केलेले आहेत, काही ठिकाणी मशीन बंद पडल्यात, काही ठिकाणी नावं जी आहेत ती मतदार याद्यांमधली ती गायब झालेली आहे. तर अनेकांची आणखीन एक मोठी तक्रार आहे, ती म्हणजे बोटावरची शाई जी आहे ती लगेच पुसली जाते. नेमकं काय घडतंय काय हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार आहेत. सर, तुम्ही पण आत्ता मतदान करून आलात. मतदान केंद्रावरती आणि शहरामध्ये नेमकं काय सुरू आहे? आत्तापर्यंत जे आरोप होत होते की मतदार यादी चोरी झाली, काही जणांची नावं डिलीट केली, बोगस मतदार आहेत, तिथपर्यंत तेही चुकीचंच आहे. परंतु आज ज्या तक्रारी येत आहेत की मतदान केल्यानंतर शाई पुसली जाते वगैरे, ते भयानक आहे. आणि याचं प्रत्युत्तर आता अनेकांनी मला दिलं की आल्याला जर त्यांनी साध्या पाण्याने जरी हात धुतले तरी ती शाई निघून गेलेली आहे. असं जर होत असेल, मतदान प्रक्रियेवर मुळातच लोकांचा विश्वास उडालेला आहे. मत चोरीला जातं, व्हीव्हीपॅट नाही आणि अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आता कुणीही जाऊन साधा हात धुवूनसुद्धा जर पुन्हा मतदानाला गेलं तर म्हणजे एकूण निवडणूक प्रक्रियेचा, लोकशाहीचा आणि सगळ्याच गोष्टींचा ही वाट लागलेली आहे. एकीकडे निवडणूक आयोग काही कारण सांगितलं म्हणतं की हे पूर्वी चालत आलेलं आहे. खरं तर पूर्वीपासून चालत आलं असलं तरी निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता जोपासण्याचं काम हे निवडणूक आयोगाचं आहे. आवश्यक पूर्वी शाई लावली जात होती, दौत असायचे, यावेळेस मार्करचा उपयोग केलाय, ते नेमकं काय? मी आता जे मागच्या वेळेला गेलो त्यावेळेस शाई लावली होती, आता मात्र त्यांनी मार्कर लावलेलं आहे आणि ही शाई निघून जातात असं बऱ्याच जणांनी सांगितलं, बऱ्याच जणांनी ते दाखवून सुद्धा दिलेलं आहे. आपण प्रयोग करून बघूयात. तुम्ही किती वेळापूर्वी केलंय मतदान? सरमळे पाऊण तास झाला असेल. पाऊण तासापूर्वी तुम्ही मतदान केलेलं आहे आणि त्यानंतर आता सॅनिटायझर जे आहेत ते बोटावरती टाकतायत. सरांचं म्हणणं आहे की मतदान करून आल्यानंतर आपण पाण्याने जरी हात धुतला तरी सुद्धा जात होतं. इथं बघायला मिळतंय ही शाई गेलेली आहे. इथे जर आपण बघितलं तर पाऊण तासापूर्वी हे मतदान केलं आणि त्या शाई फक्त त्यांनी सॅनिटायझर टाकून हातानं हे केलंय, साध्या हातानं धुतली ना तरी गेली शाई. हे जर असं असेल तर या निवडणूक प्रक्रियेला कवडीचा अर्थ नाही आहे आणि हे आता जवळपास गेलेले आहे. आणखी थोडे म्हणजे गेलेलीच आहे ती, दिसणार सुद्धा नाही. असं असेल तर एकच मतदार एकदाच काय 100 वेळासुद्धा मतदान करू शकतो. एकीकडे मतदाराची ओळख पटवण्याचं सगळं अवघड झालेलं आहे. दुबार मतदान आहे, आधार कार्ड बोगस तयार होत आहेत. मागच्या वर्षी शासनाने स्वतःहून लोकसभेमध्ये 12,000 लोकांची राजुरा आणि एका मतदारसंघात तक्रार केली की बोगस आधार कार्ड आहेत, फक्त आता परत दाखवा, बोगस मतदार केलेले आहेत, बोगस फोन केलेले आहेत. अशा स्थितीमध्ये जर सगळ्या निवडणुकीवरचा विश्वास उडण्यासारखी परिस्थिती निवडणूक आयोग निर्माण करतं आहे आणि हे जे गुन्हे घडत आहेत हे शासन मान्य गुन्हे आहेत, शासन पुरस्कृत गुन्हे आहेत असं म्हणायला हरकत नाही. दुसरीकडं भाजपचे आमदार आहेत अमित गोरखे, त्यांच्याशी मी काही वेळापूर्वी बोलले. ते असं म्हणाले हे सगळं निवडणूक आयोगाच्या हलगर्जीपणामुळे घडतंय. निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे. स्वायत्त असता तर असं घडलं नसतं. निवडणूक आयोग दाखवायला स्वायत्त आहे. शेवटी त्याच्या हाताखालची मशिनरी ही शासकीय मशिनरीच असते आणि असं जर असेल, या शाहीचं जर ते ज्या कुणाशी तुम्ही बोललात त्यांना महत्त्व पटलं नसेल तर यापूर्वी जे गुन्हे झालेत किंवा आता जे गुन्हे दाखल होत आहेत त्यांच्यावर तातडीने कारवाई करायचं धाडस हे शासन तरी दाखवणार का? या शासनातले मंत्री, आमदार, खासदार दाखवणार का? मागच्या वर्षी शासनाने दाखल केलेल्या गुन्ह्यांचं काय झालं, त्याचा तपास का झाला नाही? आता म्हणतील तोंड देखलं की आम्ही गुन्हे दाखल करू वगैरे वगैरे, परंतु प्रत्यक्षात गुन्हे दाखल होतील आणि त्यांच्यावर काही कार्यवाही होईल अशी शक्यता वाटत नाही. कारण निवडणूक आयोग आणि राज्य शासन यांच्या संगनमताने हे गुन्हे चाललेले आहेत. पण या सगळ्यामध्ये आता जे निकाल उद्या समोर येतील त्यावरती कितपत विश्वास ठेवायचा? विश्वास शून्य आहे माझा. तर हे आता माझं स्वतःचं उदाहरण आहे, इतरांचं पण नाही आहे. ही शाही जर अशी जात असेल तर ह्या निवडणूक प्रक्रियेवर विश्वास ठेवता येणं कदापि शक्य नाही. परंतु पुन्हा आता कायदेशीर पळवाटा, आमचं काय चुकलं, निवडणूक आयोग स्वायत्त आहे परंतु निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे या प्रकारांवरून तरी दिसत नाही आहे.
निवडणूक आयोग स्वायत्त आहे ते या प्रकारावरून दिसत नाही. सरांनी पाऊण तासापूर्वी मतदान केलं होतं आणि मी सकाळी 6 तासापूर्वी केलेलं मतदान आहे. त्यानंतर माझ्या बोटावरची शाईसुद्धा पूर्ण मी काढण्याचा प्रयत्न केला नाही, पण फिकट झालेली आहे. लगेच जर मी शाई काढली असती तर ती गेली असती आणि असे प्रकार घडत असतील तर या संपूर्ण प्रक्रियेवरतीच एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. अश्विनी सातव डोके, आसपास.